बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं। पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे, असं वर्णन श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीचं केलं जातं। राज्यातील लाखो वारकरी आणि वैष्णव जनांसह भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आज आषाढी वारी संपन्न झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली, तर समस्त वारकऱ्यांच्या वतीनं शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान धाराशिवचे बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वृद्ध वारकरी दाम्पत्याला मिळाला। गेली 20 वर्ष माने दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत, त्याचं हे फळ आज त्यांना या पूजेच्या निमित्तानं मिळालं। राज्यातील शेतकरी सुखी समाधानी राहावा, खरीप हंगाम सुजलाम सुफलाम व्हावा असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाला घातलं। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षाची परंपरा आहे। दिंडी, पताका, पालखीसह पंढरीची वारी करण्यात लाखो विठ्ठल भक्त आयुष्याचं सार्थक मानतात। त्यामुळे दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरमध्ये लाखो भाविक वारकरी वैष्णवांचा महासागर लोटतो। यंदा राज्याच्या कानाकोपऱ्यातून 15 लाखापेक्षा अधिक भाविक आणि वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुरायाच्या नामस्मरणात अवघं पंढरपूर भक्तिमय बनलं होतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकरी दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाल्यात, त्यामुळे चंद्रभागा तीरी जणू वैष्णवांचा मेळाच भरल्याचं दिसून आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली। यावेळी धाराशिव जिल्ह्यातील वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला। गेली 20 वर्ष माने दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत, त्यांच्या भक्तीचं पुण्यशील फळ एक प्रकारे आजच्या पूजेनं त्यांना मिळालं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी राज्यातील बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचं सांगितलं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवा शक्ती सक्षम आणि कार्यक्षम होण्यासाठी केलेला संकल्प पूर्णत्वास जावा अशी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मी अत्यंत भाग्यवान आहे। मला 6 वेळा आषाढीत आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो। आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होते। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर 24 तास खुलं ठेवण्यात आले, तरीही कालपासून वारकरी भाविकांची रांग 8 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत गेली होती। रांगेतील भाविकांचे हाल होऊ नयेत याची खबरदारी जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्था संघटना यांनी घेतली आहे।